एक अजित सलवार एका बाजूला म्हणजे जो डॉक्टर टीम कडून आहे आणि अजित यादव हे निर्मल सीसी कडून आहेत, ज्यानं प्रभावित केलंय. नवीन फलंदाज विनय कोबर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. बघत विनय कोबर कशा प्रकारची बॅटिंग करतात या मॅच मध्ये. अपेक्षा तर आहेत त्यांच्याकडे खूप साऱ्या. डावखुरे आता फलंदाज आहेत आणि असं असताना अजित $26 ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. तिथे मात्र एक धाव घेतली जाते. पिनेनं आल्या एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न काहीसा केलाय आणि ती एक धाव घेत असताना सिंगल प्रती समाधान. अजितला स्ट्राईक एंडवरती आणलंय. गरजेचं आहे ज्या वेळेला विकेट जात आहेत, मोठे फटके थोडेसे दुर्लभ होतात, त्यावेळेला तुम्हाला सिंगल डबल याच्यावरती फोकस करणं गरजेचं असतं. लांबून घेतलं चेंडूला पडेल स्वीप करत असताना एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसतेय. बिलकुल धावफलक जर आपण बघितलं तर जी धावगती आहे त्या गतीला जर तुम्ही बघाल तर धावा तितक्याशा वाईट नाही आहे. इथून तुम्हाला पुढे मोठं धावफलक दिसू शकतं, म्हणजे किमान तुम्ही 100-120 या धावांपर्यंत जाऊ शकता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळल्या फटक्याला विनय कुमार यांच्या माध्यमातून एका धावेसाठी सिंगल धाव पुन्हा एकदा येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू 29 वरती 2 आहेत. अजित यांच्या स्पेलचा मला वाटतं शेवटचा बॉल असू शकतो. हो, सफल झाले. त्यानंतर सफल सुद्धा चेंडूला पाठवलं स्क्वेअरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. चार ओव्हर झालेले आहेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 रन्स स्कोरबोर्डवरती आहेत. 24 चेंडू आतापर्यंत 35 धावा झालेल्या आहेत. पहिली इनिंग आणि त्या इनिंगला सजवण्यासाठी विकेट गेल्याचा कोणताही प्रभाव हा फलंदाजावरती दिसत नाहीये. चला नवीन षटक, 5वं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. येस, न्यू बॉलर सतीश पांडे यांच्या हातामध्ये चेंडू आणि स्ट्राईक एंड वरती आता असतील विनय कुमार. बघा या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांची फलंदाजीची शैली जर तुम्ही बघाल तर त्याची बॅटिंग बघायला मजा येते. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक असतात. इनफिल्डच्या डोक्यावरून इनसाइड आउट, कव्हर ड्राईव्ह, लॉफ्ट हेड म्हणायचा, मिडविकेटच्या डोक्यावरून पॅडल स्वीप, डाऊन द ग्राउंड खेळण्यात येणारे फटके आणि या प्रत्येक फटक्यामध्ये ती चव असते. जी चव आपल्याला म्हणजे म्हणतात ना, एखादी चव चांगली वाटली तर आपल्याला ती हवी वाटते, आपण जास्त खातो. तशा पद्धतीचं या फटक्यांना वारंवार बघावं असं वाटतं. या फटक्यांना बघण्याची भूक कधी मिटत नाही. असे फटके दोन्ही फलंदाज मारतात. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळला तर पर्यंत चेंडू कॅपमध्ये निघून चाललाय. व्हेरी फास्ट आउटफील्ड आणि चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. तर डिस्टन्स खूप मोठा आहे आणि त्या डिस्टन्सला क्लिअर करणं सोपं राहिलं नाही. मिडविकेटच्या दिशेने जाणारा हा चेंडू. 2 धावा मात्र जपायनं धावून पूर्ण केल्या गेल्या. वेळ होता तेवढा 2 धावा पूर्ण करण्यासाठी. या 2 धाव्याने 37 होती. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेखा पार. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू विजय. जिथं तिथं यहाँ वहा आपलीच हवा. इथं हवा दाखवतोय. हो यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. फाईन लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जातोय मागे, परंतु तो फक्त बघतच राहील कारण चेंडू वेगाने निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर सीमारेखा पार, चौकार. नेक्स्ट बॉल यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता, सन्मान दिला गेला. योग्य फटका या चेंडूवरती, कारण जी धावगती चालू आहे त्या धावगतीला ब्रेक नाही येणार याची सुद्धा काळजी घेणं गरजेची आहे. मोठ्या फटक्यांसाठी जर का सतत गेले, मागाशी मयूरने सुद्धा एक मोठा फटका मारल्यानंतर दुसऱ्या मोठ्या फटक्यातला त्याने इनिशिएट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फटका तितका चांगला सजला नाही आणि फलंदाज बाद झाला. यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, सीमारेखा पार, षटकार. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पाचव्या षटकामधील 53 धावा दाखल करतोय. चांगल्या स्थितीमध्ये निर्मल सीसी. फुल टॉस बॉल होता, फुल टॉस. हे तर आमंत्रण होतं, आमंत्रणाचा स्वीकार आणि त्यानंतर त्याचा खरपूस समाचार. चेंडू सीमारेखा पार, चौकार. 4 धावा 57 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 57 लॉस ऑफ 2 विकेट इन निर्मल सीसी आफ्टर दॅन 5 ओव्हर. थँक्यू डीजे. 57 वरती 2, 5 षटकांचा खेळ संपलाय. 6व्या षटकामध्ये नवीन गोलंदाज तेजस पटेल आले. तो आतमध्ये येणारा चेंडू, क्या बात आहे, सरप्राईज केलं या डिलिव्हरीने. कशा पद्धतीने चेंडू आतमध्ये आला, आतली कडा घेऊन मागे सुद्धा निघून गेलाय. कोणतेही धाव त्या चेंडूवरती घेता आलेले नाही. मागील षटकामध्ये धावा खोऱ्यानं आल्यात. खूप चांगलं षटक राहिलं
जर का निर्मल सीसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बघाल. पण दुसऱ्या बाजूला टीम डॉक्टर विचार करते की अशा पद्धतीचे षटक नको यायला. आता ज्या 10च्या वरती गेलेल्या सरासरीला बीट करलं तेवढं सोपा राहणार नाही. यावेळेला चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा स्क्वेअर सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. चौकार आला. चौकारानंतर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. पुन्हा कुवल यांच्या समोर आणि हो लवकर बॅट फिरली. पुढे बॉडीला स्ट्रेच करून चेंडूला पाठवायचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा, पण त्याच्यामध्ये तितकंसं यश आलेलं नाही आहे. बघा 2 क्षेत्र खूप बिझी राहिलेत. ते 2 क्षेत्र कोणते? तर बाकडा पॉइंट गली, थर्ड मॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग. हो यावेळेला चेंडूला पाण्यात स्वीप जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक फॉलो करतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वेगानं निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार. Down the ground, what a shot! It's a longer sixer. थँक्यू. काय जबरदस्त फटका खेळला गेला. डाऊन द ग्राउंड चेंडूला बिलकुल चेंडूपर्यंत गेले आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आता त्याच्या डोक्यावरून गेला की आमच्या सुद्धा डोक्यावरून गेलाय. एवढा मोठा षटका की मागील 4 दिवसामध्ये दिसला नव्हता. इतका शानदार आणि दबंग षटकार बॅटमधून आलाय तो फलंदाज विनय कुबर यांच्या. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला शानदार स्ट्रोक, बिलकुल वाईडिश होता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलत असताना बरोबर गॅप मधून चेंडूला पाठवलं. सीमारेखा पार, 4 धावांसाठी चौकार. 6 षटकं संपली. 76 वरती 2 निर्मल सीसी. देवा मुंडे
गोलंदाजी मार्कवरती. समोर अजित पहिल्या चेंडूवरती अटेम्प्ट होता रिव्हर्सचा, स्विच इट करायचं होतं चेंडूला, परंतु चेंडू निघून गेला यष्टरक्षकाला बीट करून. लॉंग स्टॉप, सीमारेखा पार. लेग पाईच्या रूपाने येतोय चौकार. 4 धावा. चौकारांची आतिषबाजी. मागे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु त्याला बेदून निघून चाललाय चेंडू. आउट व्हेरी फास्ट आहे. ओ अडवण्याचा प्रयत्न झालाय शेवटी आणि जवळजवळ विधभर अगोदर चेंडूला पायाने अडवलं गेलं मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलनं. आणि जोपर्यंत फेकी केली जाईल. येस, इट्स अ 2 रन्स. 82 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. सच अ ग्रेट बॅटिंग. आणि आतमध्ये यावेळेचा चेंडू बीट करत असताना फलंदाजाला एक यष्टीची संधी, परंतु पायाला स्वतःच्या स्ट्रेच केलं होतं आणि क्रीजमध्ये स्वतः कसे राखून राहू याची काळजी घेतली आणि त्यामुळे कोणती धाव तिथे येताना दिसत नाहीये. कमबॅक तर केला पण केवढा मोठा आहे. जर बॉल टू बॉलची कंपेअर असेल तर या चेंडूने या षटकामध्ये कमबॅक करून दिला आहे. परंतु जर का ओव्हरऑल इनिंगची जर चर्चा आपण म्हटली तर कमबॅक तसा का झालेला नाही आहे. विकेट खूप गरजेची आहे, खूप गरजेची आहे. इन्सर आउट खेळले चेंडूला यावेळेला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर कवचच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. 6.4 षटकांचा खेळ झाला. 88 वरती धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेला करायचं होतं चेंडूला, चेंडू मागे अडवला गेला. शॉट फाईन लेग तैनात होते त्या ठिकाणी एका धावेसाठी. मजा आली आहे बॅटिंग बघत असताना, मजा येते कारण धावा बनत आहेत. अशा प्रकारच्या धावा बनलेल्या नव्हत्या पहिल्या इनिंगमध्ये. आजच्या दिवसभराचा खेळ जर आपण बघाल, शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. 89 वरती धावफलक आहे. 28 धावांवरती अजित, 42 धावांवरती विनय आणि विनय स्ट्राईक एंडवरती आहे. अर्धशतकात जवळ आहे विनय आणि आता ते अर्धशतक काय झळकावलं जाईल का. गोलंदाजी मार्कवरती देवा मुंडे यांना आपण बघताय कितपत देवा या मॅचमध्ये प्रभाव टाकतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला आहे लॉंगॉच्या दिशेनं. वाईडिश लॉंग ऑन आणि तिथं फील्ड होईपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. 7 षटकांचा खेळ झालाय. 90 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या पतनानंतर. थँक्यू. 7 षटकांचा खेळ झाला आणि 7 षटकानंतर 90 धावा धावफल करतात. बघा आता जी सिंगल काढली कुवरने ती जवळजवळ 10 चेंडूनंतर काढली आहे. त्या अगोदर जेवढ्या पण धावा बनवल्या त्याने 6-4 ने बनवल्यात. आता 90 धावा म्हणजे ज्या 90 धावांची आपण चर्चा 10 षटकांसाठी करत होतो त्या 90 धावा आता 7 षटकांमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. नवीन गोलंदाज अरुणेश शुक्ला, 1 मोर बिग प्लेअर, अजून एक चांगले खेळाडू ॲज अ बॉलर म्हणून त्यांना आपण बघतोय. प्रभावित केलं तर अरुणेश शुक्ला यानं. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळवला आपल्या फलंदाजीने गोलंदाजीच्या बळावरती. आता या मॅच दरम्यान या ग्रँड फिनालेमध्ये कशी गोलंदाजी करतात हे पाहावं लागणार आहे. क्षेत्ररक्षक सजावट बदलत असताना हळूहळू क्षेत्ररक्षकाला चुकतं केलंय.
ते लॉंगॉनच्या दिशेने. गेले 7 षटकांमध्ये पहिल्यांदा वाटले कुठेतरी कोवर बीट होतोय म्हणून. इतका चांगला चेंडू इथे हाताळला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवून दिलं पुन्हा एकदा. मिड विकेटच्या दिशेने एका धाब्यासाठी सिंगलता धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाते. 91. 2 चेंडूचा खेळ. इथून कमबॅक करण्यासाठी विकेट खूप महत्वाची आहे, गरजेची आहे. सुरुवातीला जे 2 विकेट आले तिथून असं वाटलं होतं की डॉक्टर टीम या मॅच मध्ये परत येईल, परंतु अजित यादव थांबायला नाव घेत नाहीयेत, थांबायचं नाव घेत नाहीयेत. चेंडूला फुलटॉस, चेंडूला बॅटवरती घेतलं गेलं लोअर फुलटॉस पद्धतीने आणि त्यानंतर दिशा देत असताना चेंडूला पाठवलं फाईन लेग सीम मारेका पार, चौकार. दिमागदार फटका. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळलाय. पुढे पुढे काही आता सध्याच्या घडीचे ट्रेंडिंगवाल्यांनी प्रगत फटके आहेत, त्याच्यामध्ये या फटक्याचा समावेश आहे. घुटना टेकवला, त्यानंतर बॉडी बॅलन्स थोडासा मागे, वेट ट्रान्सफर करत असताना बॅटचा फेस बिलकुल ओपन ठेवला आणि त्याला मागे स्कूप करत असताना काही प्रमाणात स्वीप, चेंडूला पाठवलं सीमारेखा पार 4 धावांसाठी. चौकार आलाय. 8वं षटक प्रगतीपथावरती आहे. हो पुन्हा एकदा सेम कॉपी केलंय मागच्या स्ट्रोकला आणि त्याच दिशेने त्याच क्षेत्रामध्ये त्याच धाटणीचा फटका. यावेळेला चेंडू टप्पा पडून घेतला बॅटवरती. मगाशी फुलटॉस होता. नसीहत 4 धावांची. चौकार. 99. आणि ओंकार मला वाटतं ही पार्टनरशिप जी आहे ती सुद्धा 50च्या ऑलमोस्ट पुढे गेलेली आहे. 50च्या पुढे गेलेली अर्धशतकीय भागीदारी मैदानात होतीये. आणि असं असताना बेनेकुवार, परंतु अजितने या चेंडूला ऑन साईडला खेळलंय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाऊन फील्ड केला जाते तोपर्यंत एकदा वीर 100 शतक धावफलकात लागवलं गेलं निर्मल सीसीचं. क्या बात आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. खूप चांगला खेळ मिडल ऑर्डरमध्ये या दोघांनी केलाय. अजित आज जण ओपनर आले होते परंतु ज्या पद्धतीनं साथ दिली आहे. हो यावेळी लॉफ्ट केले चेंडूला आणि खूप चांगली फिल्डिंग तिथे होत असताना एकच धाव जाऊन कंप्लीट. षटक संपलं. 8वं धावफलकातील धावा आहेत 101. थँक्यू डीजे.
अक्षय मिश्रा तिसरं षटक मला वाटतं हाताळण्यासाठी आल्यात, वैयक्तिक तिसरं. लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला गेला, ड्राईव्ह केलं चेंडूला, एका धावेसाठी सिंगल धावे त्यांना दिसतीये. मजा आली आहे, म्हणजे पूर्णपणे या बॅटिंगला एन्जॉय केलं या दोन्ही फलंदाजाने. आणि निर्मल सीसीचा डगआउट सुद्धा थोडासा खुश असणार आहे आज ज्या पद्धतीनं अजित यादवने बॅटिंग केली आणि विनायक कुवरला पहिल्यांदा बॅटिंग मिळत असताना त्यांनी जी बॅटिंग केली ती प्रभावित करणारी आहे. आल्यापासून अटॅकिंग खेळ दाखवला आणि T10 कसं खेळलं जातं याचं चित्र यावेळेला. ओ इथे रनआउटची संधी आणि संधीचं जोन नाही झालं. हातामध्ये चेंडू असता तर कदाचित विकेट मिळाली असती, कदाचित नाही शुअर विकेट होती. कारण विनय कुवर क्रीज सोडून जवळजवळ विकेटच्या मधोमध येऊन थांबलेले होते आणि असं असताना परत जाणं शक्य नव्हतं. असं विघ्न टळलंय निर्मल सीसीचं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला गॅपमधून नाही, क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हरमध्ये, चांगली फिल्डिंग होतीये, फक्त एकच धाव येईल, सिंगल धाव येते. 104 वरती 2-3 चेंडूचा अजूनही खेळाने शिल्लक आहे. खूप वेळानंतर शतक आपल्याला धापल करते दिसलं, सांघिक का होईना. विनय कुमार 19 चेंडू 47 धावांवरती खेळतात. 19 चेंडू 47 म्हणजे अर्धशतका जवळ आहेत. अजित ओ काय जबरदस्त फटकाय, फ्रंट फूट वरती आले, त्यानंतर पॅडल स्वीप करत असताना चेंडूला पाठवलं, फाईन लेग सीमारेखा पार, चौकार. एकशे 8 वरती 2, 108, लॉस ऑफ 2 विकेट. 9 षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. आणि जी बॅटिंग केली असं नाही की विनय कुवर एकट्याने केले, दुसऱ्या बाजूला अजित सुद्धा अर्धशतकाजवळ आलेले आहेत. आता ते 42 वरती जाऊन पोहोचलेत. या चौकारांनी 24 चेंडू 42 अशी त्यांची इंडिव्हिज्युअल खेळी आहे, वैयक्तिक खेळी आहे. असं असताना अजित पुढील बॉलसाठी डाऊन द ग्राउंड, वॉट अ शॉट, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं सरळ समोरच्या जाळीवरती, नेटवरती, इनसाइड आउटच्या रूपाने येतो, लॉंग ऑफच्या डोक्यावरून शानदार षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. धावांची लयलूट होतीये. 88 रनची पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये. आणि यावेळेला चेंडूला मागे खेळलाय, स्कूपचा फटका आणि चेंडू निघून गेला सरळ लॉंग स्टॉप सीमारेखा पार, अर्धशतक पूर्ण. 52. थँक्यू डीजे. 4 चौकार, 4 षटकार, 52 धावा 26 चेंडूंमध्ये 200च्या स्ट्राईक रेटनं बनवल्यात अजित यादवनं. शानदार बॅटिंग. बघा ज्या वेळेला 40 पार केली होती विनय कुवरने त्यावेळेला 30च्या आसपास सुद्धा नव्हते, पण त्यानंतर ज्या पद्धतीची बॅटिंग अजित यादवने केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. इनिंगला अजून मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. अटॅकिंग खेळ, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ऑन मेरिट बॅटिंग करत असताना काही इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक सुद्धा इथं बघायला मिळाले, परंतु जी इनिंग सजवली आहे ओव्हरऑल ते इनिंग बघता निर्मल सीसीच्या डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नवीन गोलंदाज अरुणेश शुक्ला गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आता विनय कुवर काय अर्धशतक कंप्लीट करतील का? ओ मिस टाइम चेंडू हवेमध्ये फसलाय, फटका फसलाय आणि विनय कुवर
विनय कुमार यावेळेला बाद होत असताना 47 वरती येते विकेट. फलंदाज बाद. विकेट आली आहे. विनय कुमार बाद झाला आणि त्याची जागा घेण्याची आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक घरत यांना पाहतोय. बघा कशा पद्धतीने विनयने बॅटिंग केली होती. सुरुवातीला आल्यानंतर लांबच लांब मोठमोठे फटके आणि इनफिल्डला भेदण्याचं कार्य त्यांनी केलं होतं. वन 118 धाबा धावपल करते. 10वं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळणे शिल्लक. प्रतीक घरत मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघा हा एक ट्रम्पकार्ड बॅटर आहे. एक ट्रम्पकार्ड खेळाडू निर्मल सीसीचा आणि ऑल फॉर्मॅट खेळणारा प्लेयर आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरातला या स्थितीमध्ये येत असताना एक चांगल्या स्थितीमध्ये असताना कळस कसा रवायचा म्हणजे कळस कसा ठेवायचं हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आल्या पहिला चेंडू ओ इथे शॉर्ट बॉल होता आणि त्या शॉर्ट बॉलला हुक काढायचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती प्रॉपर चेंडू बॅटवरती नाही आला. बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागला आणि लागत असताना मात्र तिथे एकदा धावून त्यानं कंप्लीट केली आहे. सिंगल येताना दिसतीये. हो यावेळेला शरीरापासून लांबचा चेंडू इनसाइड आउट खेळलाय. चेंडूला पाठवून दिलाय. हो कुठे गेलाय. यस चौकार 4 धावा. काय जबरदस्त फटका खेळला गेला. बघूया कशा पद्धतीचा फटका खेळलाय. इनसाइड आउट खेळत असताना चेंडूला पाठवलं. शरीरापासून लांब होता आणि लांबून खेचलंय. म्हणतात ना जर का वेल कॉन्फिडंट तुम्ही एखादी चांगली इनिंग सजवली आहे म्हटल्यानंतर तुम्ही आता फटका कुठेही खेचा तिथं तुम्हाला चांगल्याच धावा मिळणार आहेत. अशा प्रकारच्या काही धाव पण बघितला. यावेळेला शपलन शानदार स्ट्रोक था स्वीपद्वारे मारलेला फटका बाकडा स्क्वेअर लेग सी मारेगा पार. षटकार. षटकार आला. 6 धावा आल्या आणि 6 धावांशी धावफलक वेगानं वाढते. 2 चेंडू अजूनही खेळून शिल्लक आहे. त्यावेळेला फसला चेंडू आणि फसत असताना मात्र अजित पीठ होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अर्णय शुक्ला याने मात्र थोडा कुठे ना कुठे हलकासा कमबॅक केल्यासारखं वाटतंय. शानदार बॅटिंग परंतु आतापर्यंत 62 धावांची खेळी 29 चेंडू फेस केल्यात आणि त्या चेंडूला फेस करत असताना जो बहारदार फॉर्म दाखवला तर खरोखरच वाखाणण्याचा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न करत असताना मात्र फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग. अर्नेस्टने चेंडूला अडवलं. षटक संपलं 10वं. 10 षटकांच्या समाप्तीनंतर 129 वरती 3.
देव आमुंडे यांना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 1-9 129 10 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. प्रतीक घरत आता प्रतीकला सुद्धा या धावत्या नदीमध्ये हात धुण्याची संधी आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये प्रतीक यष्टन समोर आढळला आहेत आणि प्लम पायचीच्या रूपाने बाद होत असताना मैदानाबाहेर जात आहेत. गॉन हो समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड मोठा फटका. येस इट्स हाय हाय आणि भरपूर लांब गेलाय. लांबच लांब षटकार अक्षय शेलारच्या बॅटमधून. तीन चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडू येणं शिल्लक आहेत. वन 38 for 4. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे आणि या 2 चेंडूचा खेळ असताना बघूयात कशा पद्धतीने खेळला जातो या फटक्याला. अजितच्या बॅटवरती चेंडू पुन्हा अगदी येत नाही. बघा ही अनपेक्षित उसळी आहे. ज्या फटक्यासाठी जात आहेत तिथं तो चेंडू जो आहे येस चेंडूला वळवत असताना त्या चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न म्हणजे तिथं बाउन्स जनरेट केला असं मी म्हणेल आणि त्यामुळे तिथं एकच धाव मिळते. अक्षय शेलार कालचा हिरो. ओ आणि इथे यष्टीची चापी जरूर केली गेली परंतु त्याचा प्रभाव पंचांवरती नाही आहे. षटक संपलंय 11वं आणि 11व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 139 139 भरती 4.
थँक्यू डुजे शेवटचं आणि अंतिम षटक आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी अरुणेश शुक्ला यांना आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय. धावा खूप मोठ्या प्रमाणात बनलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या निर्मल सीसीच्या माध्यमातून येताना दिसतात. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एका धावेसाठी येतोय. काही प्रमाणात मागील 3 चेंडूंमध्ये 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर धावा थोड्या थांबताना दिसल्यात. म्हणजे तितक्या वेगानं नाही आल्या जितक्या वेगानं पहिल्या सुरुवातीपासून आलेल्या आहेत. खास करून मागील षटकाचा मी विचार केला तर 3 चेंडू आत्तापर्यंत 1-1 आणि 0 अशी स्थिती राहिली पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूंसाठी. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक आहेत. 141 धावा धावपलकावरती आहेत. कटकटाचा प्रयत्न, चेंडूवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, लांबून खेळले थोडेसे आणि इथे ओव्हरथ्रूच्या रूपाने धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती ओव्हरथ्रूच्या रूपाने धावसुद्धा येताना पाहायला मिळते. अजितने पूर्णपणे एन्जॉय केलं या मॅचला असं मी म्हणेल. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, 35मध्ये 68 आहेत त्यांच्या, 143वरती 4 आहेत, 11.4. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडूने सीमारेषा गाठली आहे. चौकार आलाय, 4 धावा. बघा आता कोणत्याही चेंडूवरती, मिस टाईम चेंडूवरती सुद्धा धावा बनत आहेत. म्हणजेच अजितचा दिवस चालू झालाय. अजितने मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली, या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली आहे आणि या धावा हो यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून तो सुद्धा जेल बनलेला नाही. चेंडू सीमारेखा पार जातोय. चौकार. अखेरकार 12 षटकांचा खेळ संपला आणि 151 धावा धावपलकावरती लगावल्या. 152चं लक्ष ठेवलं गेलंय ते डॉक्टर संघासमोर.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. किणी फाउंडेशन आयोजित सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 मध्ये आणि या स्पर्धेमधील ग्रँड फिनाले आपण बघत आहोत, जिथे 152 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम डॉक्टर तयार आहे. आणि तयार असताना विकासने व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार लगावलाय. 4 धावा आल्यात आणि 4 धाव्यानेशी धावफलक वेगानं पुढे जात आहे. सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट सुद्धा केली जाते. विकास विकास समोर पवन पुन्हा एकदा चेंडूला उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली विनय कुवरने टिपलाय चेल आणि फलंदाज विकासचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा. बघा पहिला विकेट आलाय आणि 12 षटकांमध्ये ज्या 152 धावांचा पाठलाग करण्यासाठी जो फलंदाज खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं होतं, तो मात्र खेळपट्टीवरती टिकून राहिलेला नाहीये. 6 धावा धावफलकावरती आहेत. 4 नंतर 2, त्यानंतर विकास बाद झालेत. पण विकास जर का खेळपट्टीवरती राहिली असती तर मजा आली असती चेसला. विकासने एकाच इनिंगमध्ये 98 रन्स बनवल्यात या स्पर्धेमध्ये. सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 किणी फाउंडेशनच्या वतीनं, किणी फाउंडेशनच्या तर्फे आयोजित ही स्पर्धा T10चा ब्लास्ट, T10चा धमाका आणि T10चा थरार आपण पाहत आहोत. आणि या T10 मधून फायनल 12 ओव्हरची आपण बघत आहात. थोड्याच वेळात आगमन होईल या स्पर्धेची उत्समूर्ती. ओ यावेळेला अपील, पण त्या अपीलमध्ये तितकासा उत्साह नाही. प्रभाव पंचांवरती लेग बायचर पण ही धावफलकामध्ये ॲड होताना दिसतेय. सिंगल धावफलकामध्ये ॲड होत असताना 7 वरती धावफलक जात आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. ज्या पद्धतीचं हे मैदान आहे, ज्या पद्धतीची खेळपट्टी आहे, त्याला बघता या 152 धावा, त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठा परिश्रम करावा लागणार आहे. अनेक अशा ओपनच्या संघासमोर तुम्हाला 152 धावा करायच्या आहेत आणि त्या 52 धावांची 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी जे काही प्लॅन्स आहेत, म्हणजे 2 ते 3 टप्प्यामध्ये प्लॅन, जी पॉवर प्लेची षटक आहे त्यामध्ये किती धावा बनवाव्या, पॉवर प्लेला हिट केल्या बगैर तुम्ही त्या धावांपर्यंत नाही पोहोचू शकत. आणि म्हणूनच तुम्हाला पॉवर प्लेमध्ये त्या मोठ्या धावा दाखवाव्या लागतील. चेंडूला पाठवला, कट केला, लेट कट केला आणि चेंडू दगदग करत निघून गेला. आला दिगा पटसी मारे का पार. लॉंग स्टॉपला क्लिअर करून जातोय चौकार. वरती 1 चौकार आलाय आणि पहिल्या षटकामध्ये हव्यात अशा धावा सुद्धा आल्यात. म्हणजे तुम्ही आस्किंग रनच्या जवळपास राहणार तर धावा बनणार आहेत. ऑन साईडला गेला तर ओ व्हॉट अ शॉट. इनफिल्डला भेदण्याचं कार्य, पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचं कार्य केलंय आणि चेंडूला ऑन साईडला ढकलून देत असताना मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून होतोय. सीमा रेखा पार, फरार, चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती एका विकेटच्या पतनानंतर.
थँक्यू टीचर. पंधरावरती एक आणि 15वरती 1 असताना जो आस्किंग रेट ज्याची आपण चर्चा करतोय त्या आस्किंग रेट प्रमाणे धावा बनवल्या गेल्या. पवनवरती हल्लाबोल केला गेलाय. आता संतोष यादवच्या हातामध्ये चेंडू आहे. संतोष यादवने मागील मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये विकेट मेडन ओव्हर हाताळली होती. चांगला खेळ त्याचा राहिला होता ॲज अ बॉलर म्हणून. आणि त्याच्यासमोर आता स्ट्राईक एंडवरती तेजस पाटील. तेजस पाटील यांनी ऑन साईडला चेंडूला ढकललं. एका धाब्यासाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. ओह क्या बात आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धाव. कॉलिंग चांगलं होतं. सुरुवातीला जातानाच विकेटच्या मध्ये जात असताना कॉल दिला गेला की दुसरी धाव घ्यायची आहे आणि तोपर्यंत जो क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात होता तो चेंडूवरती येईपर्यंत उशीर झाला आणि येईपर्यंत 2 धावा चपळाईनं धावून पूर्ण केल्या गेल्यात. ही रणनीती आणि असा खेळ तुम्हाला सादर करावा लागणार आहे. षटकार चौकार किती येतील ही नंतरची बाब. पण जर का पॉवर प्लेमध्ये जर का 45-50चा टप्पा गाठला गेला तर मात्र धावांचा पाठलाग होतो. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला चेंडू सीमारेखा पार. चौकार. अजून एक बहारदार फटका. थँक्यू. 21वरती 1 आणि हा चेंडू जो लॉफ्ट केला होता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे अक्षय उभे होते. अक्षयच्या जवळून जर का निघून गेल्याचं तर अजून मजा आली असती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये पाठवला गेला. अक्षय चेंडूवरती वेगाने गेलात आणि चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली. अक्षय म्हटलं की कालची दिवसाची आठवण होती सगळ्यांना. 2 बॉल 10 बघायला मिळतात. लगातार 2 षटकार दिसतात. लगातार 2 षटकार दिसल्यानंतर मॅच फिनिश दिसते आणि निर्मल सेमीफायनलमध्ये येण्याचं स्वप्न पूर्ण होतं. आणि सेमीफायनलमध्ये आल्यानंतर फायनल खेळण्याची संधीसुद्धा मिळते. म्हणजे त्या 2 षटकारांनी किती मोठा इम्पॅक्ट टाकला आहे किंवा किती मोठा प्रभाव पडला आहे हे आपण बघू शकता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संतोष यादव. ओ यावेळेला कुठे गेलाय चेंडू. कट करण्याचा प्रयत्न. स्लाइस केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅक पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. 26 आफ्टर दॅट 2 ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटकं झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा आहेत. 2 विकेट आल्यात. सॉरी 1 विकेट आली आहे. आणि या 2 षटकानंतर 13ची सरासरी वाईट नाही आहे ओंकार. या सरासरीने धावा जर बनत गेल्या तर डॉक्टर टीम या मॅचला सुद्धा गवसणी घालवू शकते. प्रसाद ज्या पद्धतीनं पहिली विकेट म्हणजे पहिली विकेट ज्या वेळेला आली त्यावेळेला विकास बाद झाला आणि विकास बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीनं दोन्ही फलंदाज तेजस आणि अरुणेश यानं या इनिंगला सांभाळलंय ते खरोखरच खूप वाखाणण्याजोगं आहे. 3रं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जातंय. पॉवर प्लेचं 3रं षटक. पुन्हा एकदा पवनच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावांचा हवन केलेला होता. आता या
तिसऱ्या षटकामध्ये पवन कशा पद्धतीनं गोलंदाजी करतो पाहावं लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, कोणी नाहीये, चेंडू मधला गरगत सरळ निघून गेलाय. सीमारेखा पार, मिड विकेटच्या दिशेने येतोय चौकार. थँक्यू डीजे. बाउंड्री से करेंगे आपका स्वागत असं सांगितलं या चेंडूवरती. आणि शानदार स्ट्रोक लागत असताना तेजस पाटील यांच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धाबा. आता फील्डमध्ये थोडासा बदलाव. जो स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता त्याला मागे पाठवलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये होता प्रतीक, पुन्हा एकदा त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने आलेल्या आहेत. डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. हो यावेळेला अगोदरच मन भरून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटसाठी गेले होते पांडुरंग. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. चौकारानंतर सिंगल चालतीये. ज्या पद्धतीने ह्या धाबा बनल्या त्याला बघता तुम्ही चौकार मानले तर सिंगल घ्या, षटकार मानल्यानंतर सिंगल घ्या, काही फरक पडत नाहीये. एक मोठा फटका आणि त्यानंतर सिंगल डबल, एक मोठा फटका सिंगल डबल, अशा दाटणी जरी धावा बनल्या तरी सुद्धा 12-15 धावा अशाच जमा होतात. त्यामुळे तुम्हाला ही जी तुमची स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग आहे खरोखरच किफायतमंद आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. इनसाइड आउट खेळायचा होता. चेंडू हवेमधून टर्न होत गेला. जोपर्यंत फेल केली जाईल तोपर्यंत एक धाव येताना दिसतीये. धावफल कधी धावा 32. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. वरती 1 32. तेजस पाटील ऑन स्ट्राईक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने पाठवलं एका धावेसाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. डीपमध्ये जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव येते. सिंगल. 34 वरती 1 आहे. बघा शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ओमकार, जर का इथे एक मोठा फटका आला तर मजा येईल. जो धावांचा आपण पाठलाग बघतोय, टीम डॉक्टर एका ओपन संघासमोर खेळताना तो खेळत असताना दाखवलेला आतापर्यंतचा खेळ खरोखर खूप चांगला आहे. आता त्या खेळाला अजून मोठं कशा पद्धतीने केलं जातंय ते पाहावं लागणार. 34. लॉस ऑफ 1 विकेट. 2.5 शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो, लोअर फुल टॉप पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला गेला. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. षटक संपलं तिसरं. पॉवर प्लेचं तिसरं षटक समाप्त. 35 वरती 1. टीम डॉक्टर.
देणार काय? थर्टी फाय फॉर वन. हो संतोष संतोष संतोषला यावेळेला गोलंदाज संतोषला गोलंदाजी मार्ग वरती आणलं आणि यष्ट्या समोर आढळलेत फलंदाज बाद. बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळला होता संतोषने. बघूयात ॲक्शन रिप्लेमध्ये. बिलकुल पुढे पुढे चेंडू हाताळला होता. पुरा लेनसाठी जायत होते परंतु चेंडू थोडासा मागे आपटला गेला आणि त्यानंतर यष्ट्यांसमोर पूर्णपणे ऑकवर्ड पोझिशनमध्ये आले ते. म्हणजे कुठे खेळावं कुठे नाही याचं काही ताळमेल लवकर राखू शकले नाही आहेत आणि घाई गडबडीमध्ये चेंडू खाली राहत असताना तो सबमरिंग पद्धतीचा डायरेक्ट पॅडवरती आणि यष्ट्यांसमोर बिलकुल आढळले. त्यामुळे बाद होत असताना मैदानाबाहेर जावं लागतंय फलंदाज तेजस पाटील यांना. तेजस पाटील बाद झालेत आणि बाद होत असताना आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. 35वरती 2 आहेत आणि पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. असं वाटलं होतं ही पार्टनरशिप मोठी होत असताना काहीसे चांगली रंगत येईल या मॅचला परंतु तेजस बाद झालेत आणि तेजस यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अजित मैदानात दाखल झालेत. अजित यांचा परफॉर्मन्स आज खूप चांगला राहिला ॲज अन अ बॉलर. आता बॅटिंगमध्ये कशा पद्धतीची कमाल दाखवतात बघावं लागणार आहे.
मोहक सर. अडतीस वरती 3, 4 षटकाचा खेळ झालाय आणि मागील षटकामध्ये फक्त मला वाटते 3 धावा आल्यात. 35 नंतर फक्त 3. इनसाइड आउट, शानदार स्ट्रोक, गॅप मध्ये बिलकुल कोणत्याही प्रकारची संधी नाही अडवण्याची. चेंडू निघून गेला, सीमा रेगा पार, चौकार. चौकार आलाय. चौकारानंतर पुन्हा एकदा पवनचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन बिलकुल उजव्या स्टीच्या बाहेरचा वाईट ऑर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. त्या चेंडूला दुरून खेळण्याचा मानस होता आणि तो दुरून खेळत असताना बॅटवरती प्रॉपर चेंडू आला नाही. एज घेऊन मागे येतोय थर्ड मॅनमध्ये. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. निर्बल सीसी थोडीशी वरचढ आहे कारण धावा ज्या पद्धतीने त्यानं बनवल्या किंवा अजितने ज्या पद्धतीची बॅटिंग केली त्या सर्व गोष्टी पाहता या धावांचा पाठलाग करणं थोडं डिफिकल्ट आहे. परंतु जर का एखाद 2 षटकं इथे 15-20 धावांशी आली तर या मॅचमध्ये परत येण्याची संधी मिळेल. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू गेला आहे मिरांच्या दिशेनं, अडवलं गेलं. तोपर्यंत कोणती धाव येताना दिसत नाहीये. डॉट बॉल आलाय. 43 वरती 3 सद्यस्थिती. 3 चेंडू चाचणी खेळणे शिल्लक आहे. 45 मध्ये 109. 45 चेंडूचा खेळणे शिल्लक. काय कॉन्सेप्ट राहिला या स्पर्धेचा आणि काय पद्धतीने ही स्पर्धा खेळली जाते. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. बघा माहीत आहे दोन्ही बॅटर्सना की इथे फटकेबाजी करायची आहे. बिना फटकेबाजी केल्याशिवाय तुम्हाला धावा नाही मिळणार आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा थोडीशी मॅजिकल फिंगर आहे. 44 धावा 4.4 चेंडूचा खेळ झाला. आता मध्ये 3 विकेट आहेत. 44 वरती 3. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधील. वैयक्तिक 3रं षटक पवन हाताळतात. पुन्हा एकदा यांचा डाडो. शानदार स्ट्रोक. चेंडू गॅप मधून निघून चाललाय. सीमा रेगा पार, चौकार. 4 धावा. सन्माननीय क्षितिज ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025च्या वतीनं. सन्माननीय क्षितिज ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. नवीनजी वागचोडे साहेब, आपल्याला विनंती आपण सुद्धा या. त्यानंतर किशोरजी पाटील साहेब यांना विनंती आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. किनी फाउंडेशन पुरस्कृत किनी फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा आपण पाहतात. ज्या स्पर्धेमध्ये T10चा हा धमाका, T10चा ब्लास्ट, सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 पहिलं पर्व. मुख्य आयोजक परेशदादा किनी यांच्या माध्यमातून साकारलेले स्वप्न आणि ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच अंतिम सामना चालू आहे. ग्रँड फिनाले. आणि या ग्रँड फिनालेमध्ये डॉक्टर टीम बॅटिंग करते. ओपनच्या संघासमोर निर्मलचा संघ समोर आहे. सद्यस्थिती जर आपण बघितली तर 5 षटकांचा खेळ झाला. 48 वरती 3 अशी सद्यस्थिती आहे. कॉन्सेप्ट काय होता या स्पर्धेचा त्याची माहिती देऊ इच्छितो. चार संघ, एक महानगरपालिका कर्मचारी, वकील, डॉक्टर आणि महाराष्ट्र पोलीस यांचा एक गट आणि दुसऱ्या बाजूला 4 ओपनच्या टीम, चॅम्पियन साई, निर्मल आणि
अष्टपैलू या 4 संघांचा एक ग्रुप आणि त्या दोन्ही ग्रुपमधून 2-2 टीम सेमीफायनलला काढल्या गेल्या आणि त्या दोन्ही संघाची सेमीफायनल आजच्या दिवसामध्ये खेळवली गेली आणि त्या सेमीफायनल नंतर आपण फायनलचा सामना बघतोय. अष्टपैलू CC या संघाला पराभूत केलं निर्मल CCनं आणि डॉक्टरच्या टीमनं महाराष्ट्र पोलीस संघाला पराभूत करत असताना फायनल गाठली आहे. दोन्ही सेमीफायनल्स या लो स्कोरिंग राहिल्या आणि आता शेवटी अखेरकार आपण फायनलकडे आलेलो आहोत. पहिली बॅटिंग करत असताना निर्मलने 151 धावा बनवल्यात 12 ओव्हरमध्ये. 152चा पाठलाग करायचा आहे आणि त्या 152चा पाठलाग करत असताना अर्धशतक धावफलकात लगावले गेले 5.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. हो आणि मला वाटतं इथे चौकार आलाय. संतोष यादवच्या अगेन्स्ट हा मारलेला फटका 4 धावांसाठी. शुभम मिश्रा, डॉक्टर शुभम मिश्रा मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यानं आल्यानंतर ही चौकाराची पेशकश दाखवली आहे. संतोष यादवच्या अगेन्स्ट हा जो काही खेळ केला तो खरोखरच वाखाणण्याजोग्या आहे. निर्मल CCचं कौतुक यासाठी कारण ते दबावाला अजून बळकट करण्याचा प्रयत्न करत होते म्हणूनच त्यांनी दोन्ही फ्रंटलाईन बॉलरची 3-3 षटकं कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि इथून उर्वरित जो खेळ आहे तो बाकीच्या बॉलर्सकडून कंप्लीट करायचा असा काहीसा इरादा आहे. लॉफ्ट केलं ऑन साईडला, चेंडू निघून गेला आहे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येताना दिसते. सिंगलने धावफलक पुढे जाईल 55 वरती 3. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. शिरपारकचं हे मैदान आणि या मैदानावरती मागील 4 दिवसाचा खेळ, आजचा 5वा दिवस. टोटल 5 दिवस ही स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेला आतमध्ये येणारा चेंडू आणि आतमध्ये येत असताना बॅट आणि पॅड मधल्या अंतराला मोजत असताना मला वाटतं इथे यष्टी वाकवली गेली आहे. फलंदाज बाद मैदानाबाहेर जावं लागतंय अजित यांना. थँक्यू. 55 वरती 4, 5.5 चेंडूचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल अक्षय मिश्रा. अक्षय मिश्रा यानं 3 षटकं हाताळली होती. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण बघितली. ऑन साईडला घेतल्यानंतर मानस संतोष यादव याचं स्पेल समाप्त. 6 षटकं झालेली आहेत. 58 वरती आता धावफलक आहे. 4 विकेट्स आल्यात. अजूनही 6 षटकांचा खेळानं शिल्लक आणि 6 षटकांमध्ये 96 धावा अजूनही करायच्या आहेत. थँक्यू DJ. 6 षटकं झालेली आहेत आणि आता
नवीन गोलंदाज 55 धावा धापलकावरती. गोलंदाजी मार्कवरती रोशन गुप्ता, राई यांना आपण पाहतोय. राई यांच्या आगेस पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. विनय सवरच्या हातामध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत फील्ड केला जाईल कोणती धाव येताना दिसत नाहीये. राईने सुद्धा खूप चांगला प्रभाव टाकलाय या स्पर्धेत खेळत असताना ॲज अ बॉलर म्हणून. सातवं षटक प्रगतीपथावरती. राई यांच्या हातामध्ये चेंडू सोपवल्यानंतर राई यांचा खेळ जर आपण बघाल, त्याचा स्टॅट्स जर बघाल तर खूप चांगला राहिला आहे. अगेन्स्ट ऑफ चॅम्पियन, अगेन्स्ट ऑफ साई खूप चांगले खेळलेत. 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत 7 धावा, 1 षटकार आला आणि त्या षटकाराने धावफलक बूम झाले. म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्याच्या ज्या काही आशा आहेत त्या मला वाटतंय जिवंत आहेत की काय. विशेष अतिथी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण बघत आहोत असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अजिंक्य नाईक साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत किनी फाउंडेशन तर्फे, त्याचबरोबरीनं सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 तर्फे आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अजिंक्य नाईक साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. आणि अजिंक्य नाईक साहेब मंचावरती स्थानापन्न होत असताना खूप नवीन संकल्पना, नवनवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होत आहेत. अजिंक्य नाईक साहेबांच्या अंडर आणि अशा अजिंक्य नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय किंडी फाउंडेशन तर्फे. 7 षटकं संपलीत, 70 धावा धापलकावरती, 4 विकेट्स आलेले आहेत. आणि त्या 4 विकेट्स नंतर आता टीम डॉक्टर्स विचार करते की इथून काही ना काही अशी घडामोड, काही ना काही 3 ते 4 षटकार एखाद्या षटकामध्ये, आणि तिथून मात्र धावफलकाला वेगळं बलय आणि या चेसमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं. येस, 70 इक्वेशन 30-82, 30 बॉल रिमेनिंग अँड 82 रन्स रिक्वायर्ड टू विन. 82 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. रजत बॉलिंग मार्कवरती येताना दिसत आहेत. रजत बॉलिंग मार्कवरती तयार. 70 वरती 4 असताना बघूयात कशा पद्धतीची गोलंदाजी होतीये. हो, या वेळेला काही प्रमाणात शॉट आणि त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पुल करत असताना जितका अपॉडवे ट्रान्सफर झाला पाहिजे, ज्या पद्धतीनं बॅकफुटवरती गेलं पाहिजे आणि खास करून चेंडूच्या रेषेमध्ये किती प्रमाणात राहावं, किती प्रमाणात नाही. येट्स इट्स अ नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि नेक्स्ट बॉल हो पुन्हा एकदा यावेळेला बाहेरच्या दिशेने वळणारे चेंडू आणि आता 9 नंतर वाईड आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होतीये. रजतला मागील मॅच पासून जर बघितलं तर थोडंसं डिफिकल्टी, म्हणजे म्हणतात ना ते अडचणी येतात असं वाटायला लागले. कारण मागील मॅचमध्ये सुद्धा त्याच्यावरती खूप मोठे हल्ले होताना आपण पाहिले. हो, यावेळेला एसटीची अपील, पण नाही, प्रभाव नाही आहे पंचांवरती कोणत्याही प्रकारे. आणि चेंडूची फेकी होईपर्यंत कोणतीही धाव येताना दिसत नाही आहे. अखेरकार तो निर्धाव चेंडू बघायला मिळाला आहे. डॉट, नो वाईड डॉट. एक्स्ट्राच्या 2 धावा आत्तापर्यंत आल्यात मागील 2 चेंडूमध्ये. 8वं षटक मार्गस्थ आहे. ड्राईव्ह केलं, बॅकफुटवरती येत असताना
इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु चेंडूची आतमध्ये येताना लाईन कट झाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळून काढला. आळंदी कार्पेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. इतक्या दुःख्याने तेवढासा फरक पडणार नाहीये, नाही त्याचा काहीसा परिणाम जाणवेल. हा सामना जिंकण्यासाठी ज्या मोठ्या फटक्यांची गरज आहे ते मोठे फटके टीम डॉक्टरला इथं मारावे लागतील, परंतु सोपं नाही आहे. या धावांचा पाठलाग करणं सोपं नाही आहे, कारण आस्किंग रन रेट जवळपास 19 ते 20च्या घरामध्ये जाऊन पोचला आहे. आणि 19 धावा जर का षटकागणिक तुम्हाला बनवायच्या असतील तर किमान 3 षटकार तुम्हाला मारावेच लागणार आहेत. यावेळेला चेंडू फसला आहे, चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत उशीर झाला आणि मिसफील्ड तिथं होताना दिसते. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. 75 वरती 4-8 षटकाचा खेळ संपलाय. दुसरी इनिंग मार्गस्थ आहे आणि हा ग्रँड फिनाले आपण बघतोय. 5 दिवसाचं हे बहारदार आयोजन, तर 5 दिवसामध्ये नक्की 5 दिवसामध्ये नक्की काय झालं होतं. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. कट करायचं होतं चेंडूला, फेकी. ओ डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. अक्षय शेलारने डायरेक्ट हिट केलंय. अक्षय शेलारचे काहीचे दिवस वेगळे आहेत. कालच्या दिवसापासून त्याचा काहीसा मूड बदललाय आणि त्याचा खेळ सुद्धा तसाच काहीसा रंगत आलाय. ॲक्शन रिप्ले पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू गेला आणि फेकी करत असताना थोडीशी लेझी आले, धाव कंप्लीट करता नाही आले, बॅट ट्रॅक करण्यामध्ये उशीर झाला आणि त्यामुळे बघ कशा पद्धतीनं चॉप केलं तो चेंडूला. स्टेप आउट झाले ते. 1 हँडेड पिकअप, 1 हँडेड थ्रो अँड देन डिस्ट्रॉय दी स्टन. 76 लॉस ऑफ 5 विकेट. 8.3 ओव्हर्स आतापर्यंत झालेले आहेत. नवीन फलंदाज देवा मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विनय कुमार गोलंदाजी मार्गवरती आहेत. 90 षटक हाताळत असताना यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि हा सामना कुठे ना कुठेतरी औपचारिकतेच्या दिशेने जातोय. कारण आता इथून फलंदाजाचा जर क्रम तुम्ही बघाल तर जवळजवळ 7व्या नंबरवरचा फलंदाज आला आहे आणि 7व्या नंबरचा फलंदाजीसाठी येणं म्हणजे इथून टॅलेंट स्टार्ट होतात. खालच्या लाईनचे फलंदाज इथे फलंदाजीसाठी येताना दिसत आहेत आणि ज्यावेळेला जी बॉटम ऑर्डरचे बॅटर आहेत ते बॅटिंगसाठी येतात त्यावेळेला त्यांच्याकडून आपण इतक्या मोठ्या धावांची अपेक्षा करू शकत नाही आहोत. हो, यावेळेला विनय कुमारने सरळ यष्टांचा वेध घेणारा चेंडू हाताळलाय आणि फलंदाज बाद होत असताना देवा मुंडे बाद. बघा कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला. बिलकुल फुल ऑर लेन. पहिलंच मन बनवलं होतं खडे ऑन साईडला मिडविकेटच्या डोक्यावर मारायचं आणि ते मन बनवत असताना तितका चांगलासा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, म्हणजे ब्लाइंड स्ट्रोक आपण म्हणू शकतो त्याला. चेंडू जाग्यावरती ड्रीप झाला आणि तिथून मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना अजून एक विकेट नंबर 6. त्यांची जागा घेण्यासाठी सतीश पांडे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. 90 षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. आपण सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 पाहतात आणि या अजिंक्य नाईक ट्रॉफीचा ग्रँड फिनाले
याचा डाऊट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला, थर्ड मॅन सीमारेखा पार, चौकार, 4 धावा, षटकाचा शेवट, गोड 80, लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर द 9 ओव्हर. षटकाची सुरुवात होतीये. 10व्या अक्षयच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. लॉफ्ट केलं चेंडूला, ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु ते प्रोटेक्शन तिथे कामाचं नाही, कारण चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार, 4 धावांसाठी. चौकार आला, डॉट नंतर चौकार, अक्षयवरती हल्ला. आता स्पिन बॉलिंग. हो क्या बात आहे. झडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, बिलकुल त्या चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न, परंतु पायाने फॉलो केलंय. आणि इथे रनआउटच्या रूपाने गडी बाद. क्या बात आहे. फलंदाज बाद, कळलेलंच नाहीये कशा पद्धतीने खेळाडू बाद झालाय. कशा पद्धतीने या चेंडूला फेकलं गेलंय. तव्या जब फेकी केली, ओ हो, क्या बात आहे. जशा पद्धतीने चेंडू पकडला त्या पद्धतीने डायरेक्टली थ्रो केला, म्हणजे उचलल्यानंतर कुठेही थांबलेला नाहीये. त्याने पाहिलं की पॉपिंग क्रीज सोडलेली आहे, फलंदाजांनी त्या संधीचा फायदा उचलत असताना फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. विकेट नंबर 7 डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. $84 for 7, 9.3. लांबून अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला खेळलंय, त्यानंतर कट काढण्याचा प्रयत्न, स्लाइस केलं जरूर, परंतु तितकासा दम नाही, ताकद तितकी दिसलेली नाहीये. नाही चेंडूची गती तितकी जास्त आहे, नाही बॅट स्विंग फास्ट आहे. म्हटल्यानंतर चेंडूला बाहेर जाणं सोपं नाही. ओ, चेंडू हवेमध्ये राहिला जरूर, परंतु अक्षय पोचू नाही शकले तिथे. लास्ट बॉल असेल, शेवटचा बॉल. फ्लाईटने बीट. 10 षटकं संपली. 10 षटकाच्या समाप्तीनंतर 85 वरती 7 टीम डॉक्टर. थँक्यू डीजे. क्षितिजी ठाकूर साहेबांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब, आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. कोणती स्पर्धा असो किंवा कोणताही मोठा इव्हेंट, आणि त्या इव्हेंटला उपस्थिती साहेबांची असते, असे सन्माननीय क्षितिजी ठाकूर साहेब आपल्यापासून रजा घेत असताना. धन्यवाद दादा, आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. या स्पर्धेला हल्ले आता बरोबर आहे. हॅलो 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 चेक. चला, 11वा षटक, 4 चेंडू झालेले आहेत आणि 5वा बॉल सुद्धा हाताळला गेला. 87 for 7.
कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस केले चेंडूला, चेंडू निघून चाललाय फाईट सीमारेषे जवळ 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 आणि अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. विनय कुवरचे प्रयत्न यशस्वी झालेत म्हणायला लागतील की प्रतीक आहे. चौकार केलाय. येस, इट्स अ 4 रन, 4 धावा. 11 षटकं संपली आणि 11 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. पण ओमकार, दुसऱ्या बाजूने जर आपण 10 षटकांच्या मॅचचा जर विचार केला तर 90+ धावा म्हणजे 80च्या आसपासच्या धावा म्हणजे चांगली बॅटिंग केली टीम डॉक्टर्सने. नाहीतर 2 सेमी आपण बघितल्या, त्या सेमीमध्ये 60च्या पार जाणं मुश्किल होऊन बसलं होतं. आता असा काहीसा खेळ आणि त्यामुळे खरोखरच प्रभावित केलंय. जरी या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक असली तरी सुद्धा डॉक्टर टीमने ओपनच्या टीम समोर केलेला खेळ हा कौतुकास्पद राहिलाय. आता शेवटचे 6 चेंडू, त्या 6 चेंडूमध्ये बघूयात. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलंय. पांडुरंगला स्वतःला चेंडूवरती जावं लागलंय. 1 2 आणि 3 धावा धावून कंप्लीट. 3 नंतर काय, 1 2 3 4 ओ 3+4, येस, टोटल 7. क्या बात है. टोटल 7 रन्स, 7 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 12व्या षटकामध्ये आपण आहोत आणि 12व्या षटकामध्ये आता फक्त एन्जॉय केलं जाते असं म्हणता येईल. मॅच पूर्णपणे निर्मल सीसीच्या बाजूने झुकलेली आहे. 152 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 5 चेंडूंमध्ये अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. रोशन गुप्ता राई बॉलिंग मार्कवरती आहे आणि आता निर्मल सीसीच्या सर्व खेळाडूंनाही समजून आलेलं आहे की ही मॅच कोणत्या दिशेने जाणार आहे आणि कशा पद्धतीनं फिनिश होणार आहे, कोणाच्या वाट्याला, कोणाच्या समोर हा विजय येणार आहे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, राईने अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि पायावरती जाऊन चेंडू आदळलाय. तोपर्यंत एकदा येताना दिसते. आता आमचे दोन्ही फलंदाज जे आहेत ते मात्र आपली प्रोफाईल मजबूत बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. उर्वरित चेंडूवरती आडव्या पाठने खेळलं, चेंडूला पाठवलं मिडविकेटच्या दिशेनं, जिथं एकदा पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येताना दिसते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, मात्र औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक. लॉफ्ट केले चेंडूला, चेंडू चाव्यामध्ये उलट्या दिशेने जाऊन चेंडूला पकडण्याचा प्रयत्न. बघा, मॅच संपल्यानंतर सगळ्यांना विनंती आहे की आपण त्वरित तुमच्या डगआउटमध्ये न जाता प्रेझेंटेशन बॉक्स समोर या. लगेच आपण बक्षीस वितरण करणार आहोत कारण अजिंक्य नाईक सरांना इथून दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. सो रिक्वेस्ट आहे आपल्याला की आपण मॅच संपल्यानंतर त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स समोर या. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय 50 धावांनी निर्मल सीसी या संघानं. निर्मल सीसी या पहिल्या पर्वाचे झालेत विनर, झाले चॅम्पियन. सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 चा पहिला मानकरी निर्मल सीसी. टीम डॉक्टर्स, चला आपण मंचासमोर या लवकर. टीम डॉक्टर्स मंचासमोर यायचंय.